नदीतून शेतीसाठी पाणी उपसा करणारे आणि 7.5 हॉर्स पॉवरपेक्षा जास्त क्षमता असलेल्या पंप बसवलेले शेतकरी वीज बिल माफीपासून वंचित राहणार. 7.5 हॉर्स पॉवरची अट काढून ती 10 हॉर्स पॉवर करण्याची कृष्णा नदीकाठच्या शेतकऱ्यांमधून मागणी. राज्य सरकारने कर्जमाफीनंतर 7.5 हॉर्स पॉवरपर्यंत पंप असणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांची थकीत वीज बिल माफ करण्याची घोषणा केली. मात्र या वीज बिल माफीपासून राज्यातील खास करून नदीतून 2 किलोमीटरपासून पुढे अंतर असणाऱ्या शेतापर्यंत पाणी उपसा करणारे आणि 7.5 हॉर्स पॉवरपेक्षा जास्त क्षमता असणारे पंप बसवलेले शेतकरी या वीज बिल माफीपासून वंचित राहणार आहेत. कारण नदीतून पाणी उपसा करून ते शेतापर्यंत पाणी पोचवण्यासाठी आणि त्यातल्या त्यात ज्यांचे नदीपासून शेतीचे अंतर 2 ते 4 किलोमीटर आहे अशा शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेनं पाणी शेतापर्यंत पोचवण्यासाठी किमान 10 हॉर्स पॉवर पंपाची गरज भासते. सरकारने मात्र 7.5 हॉर्स पॉवरपर्यंत पंप असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे. त्यामुळे अशा राज्यातील अनेक जिल्ह्यातील नदीतून पाणी उपसा करून शेती करणाऱ्या आणि 7.5 हॉर्स पॉवरपेक्षा जास्त क्षमता असलेल्या पंप बसवलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही. त्यामुळे सरकारने 7.5 हॉर्स पॉवरची अट काढून ती 10 हॉर्स पॉवर पंप क्षमतापर्यंत करावी आणि यातून शेतकऱ्याचे वीज बिल माफ करण्याची तरतूद करावी अशी मागणी नदीकाठच्या शेतकऱ्यांकडून होते आहे. या ठिकाणं शासनानं वीज बिल माफीची योजना जाहीर केली आहे, परंतु ही वीज बिल माफीची योजना जाहीर करत असताना या ठिकाणी नदीवरती मी स्वतः लाभार्थी आहे आणि या ठिकाणी आमच्या जवळपास 10 HP मोटर आहेत. परंतु आज नदीपात्रात बघितलं तर मी 7.5 HP मोटरनं पाणी खेचतो आहे. कारण पूर्वी माझी शेती ही जवळपास 3 किलोमीटर अंतरावर आहे, जवळजवळ 10,000 फूट आहे. त्यामुळं 10 HPचं त्याचं हेड जास्त असल्यामुळं त्या ठिकाणी आम्हाला 10 HPच्या मोटरी बसवत लागत होत्या. परंतु सध्या नवीन टेक्नॉलॉजीमुळे ह्या मोटरी आम्ही नदीकाठावर न बसवता थेट तराप्यावरती पात्रामध्ये बसवा लागलो आहे. त्यामुळं त्या ठिकाणचा हेड कमी झाल्यामुळे ह्या मोटरी आम्ही आता 7.5 HPची वापर लागलो आहे. परंतु शासनाच्या या धोरणामुळं आम्ही ह्या जे 7.5 HPचा जो क्रायटेरिया लावला आहे त्याच्यामध्ये आम्ही बसत नाही आणि त्यामुळं माझी शासनाला विनंती आहे 10 HP ते 12.5 HPपर्यंतचे सरसकट शेतकरी या ठिकाणी घ्यावेत. देवाभाऊ, खऱ्या अर्थानं तुम्ही लाडक्या बहिणीच्यासाठी बरंच काही करता, पण माझी आपणाला विनंती आहे या भगिनीसुद्धा शेतकरी आहेत आणि त्याचासुद्धा त्यांना लाभ यावा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी आज आपण राहिलो आहे, आम्ही पूर्णतः नदी काठावरती आहोत आणि जरा जरी पाणी आलं तर या ठिकाणी आमची शेती पाण्याखाली जाते आणि शासनाने नवीन धोरण काढलं आहे की सौर ऊर्जेवरती त्या ठिकाणी मोटारी बसवायच्या आहेत. परंतु जर सौर ऊर्जेवरती मोटारी बसवल्या तर त्या वर्षातून 2 ते 3 वेळा बोडणार आहेत आणि त्या वाहून जाणार आहेत. त्यामुळं माझी मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे, नदीकाठच्या शेतकऱ्यांना तुम्ही सर्वस्वी सौर ऊर्जेची सक्ती न करता जे थकीत कनेक्शन आहेत ते तात्काळ MSEBच्या ट्रान्सफॉर्मरनं देण्यात यावी ही विनंती. माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की आता जवळजवळ नवीन कनेक्शनची मागणी होत आहे. मागणी करताना आता सौर ऊर्जेची सक्ती गाठलेली आहे. आमचा भाग हा पूरपट्ट्यात येत असल्यामुळे आम्हाला सौर ऊर्जेचं प्लॅन्ट बसवायला येत नाही. तरी मुख्यमंत्री साहेबांनी पूरपट्ट्यामध्ये आता MSEकडून नवीन परवाना देण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे असे मी मौजे डिग्रजच्या वतीने, नांदराच्या वतीने, सर्व गावाच्या वतीने आम्हाला पाणी हे MSEकडून परवाना मिळावा अशी मी विनंती करत आहे. आता ज्या सगळ्या शेतकऱ्यांच्या ज्या मोटरे आहेत त्याच्यात दुजाभाव न करता, मग ते 7चे असू दे, 10चे असू दे किंवा 20चे असू दे, शेतकऱ्यांच्या सगळ्यात काही गोष्टी अशा आहेत की शेतकरी लांब पल्ल्यापर्यंत न्यावं लागल्यामुळं त्या मोटरेच्या आवश्यकता जास्त आहे. त्यामुळं सरकारनं कुठलाही दुजाभाव न करता सरसकट ह्या शेतकऱ्यांना वीज माफी करावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. आत्ता जी वीज बिल माफी केलेली आहे त्याचबरोबर आम्हाला जी वीज दिली जाते ती फक्त 8 तास दिली जाते आणि आम्ही वीज वापरून काय दुसरा उद्योग करत नाही, आम्ही शेतीच करतो आणि या देशातल्या शेतकऱ्यांना, ह्या देशातल्या जनतेला आम्ही अन्नधान्य खाण्यासाठी, अन्न तयार करण्यासाठी आम्ही ती वीज वापरतो आहे. परंतु ही वीज पुरेशी नाही. एका बाजूला पाऊस कमी आहे, अशा वेळेला आम्हाला जास्त पाणी वाढून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी 10 ते 12 तास आम्हाला लाईट द्यावी असे आम्ही ह्याच्यामार्फत आम्ही मागणी करतो आणि सरकारनेही आम्हाला 12 तास करल अशी अपेक्षा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे जो
त्यांचे मागणी आहे वीज MSCBकडून ती 12 ते 15 HP पर्यंत मागणी होती. खरं प्रत्यक्षात तिथं मोटारी 5 ते 7.5 HPच्या आहेत. अशा शेतकऱ्यांना पण यातून दिलासा द्यावा अशी मी विनंती करतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.